आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात पांडुरंगाची रथयात्रा संपन्न। दरवर्षी आषाढी व कार्तिकी यात्रेनिमित्त पांडुरंगाची रथयात्रा होत असते। नेहमीप्रमाणे आज आषाढी यात्रेनिमित्त पंढरपुरात रथयात्रा संपन्न झाली। सर्वच पालख्यांचे एकादशीमुळे प्रदक्षिणा मार्गावरून प्रदक्षिणा चालू असते। त्यानंतर दुपारी 3 नंतर पांडुरंगाचा रथ निघाला। या रथामध्ये पांडुरंगाची प्रतिमा असते। यांच्या दर्शनासाठी लाखो भाविक रथाची वाट पाहत असतात। वारकरी टाळ मृदुंग विना वाजवत ज्ञानोबा तुकाराम यांचा जयघोष करत होते। जातीभेद विसरून सर्व भाविक रथामध्ये सामील होऊन खारीक व बुक्का यांची उधळण करत होते। या रथयात्रेचे स्वागत श्री संत दामाजी पंत मठाचे अध्यक्ष श्री विष्णुपंत अवताडे, ह.ब.प. दीनानाथ नांद्रेकर, व्यवस्थापक सतीश पाटील, पत्रकार दत्ता पाटील यांनी केले। ही रथयात्रा म्हणजे लाखो भाविक पंढरपुरात पायी चालत आलेले असतात। त्या सर्व भाविकांचे पांडुरंगाचे दर्शन होत नसते, म्हणून पांडुरंग स्वतः भक्तांच्या भेटीसाठी संपूर्ण नगर प्रदक्षिणा पूर्ण करतात व आपल्या भाविकांना दर्शन देतात व भक्तांसाठी धावून आलेला पांडुरंग अशी भावना भाविकांमध्ये असते। रथयात्रा म्हणजे भक्ती व वारी या परंपरेचे प्रतीक आहे। रथयात्रा पारंपरिक पद्धतीने साजरी केली जाते। रथयात्रेसाठी रथ ओढण्यासाठी फक्त वडार समाजच असतो। वर्षानुवर्षे ही परंपरा चालू आहे, त्यामुळे वडार समाजाला रथ ओढण्याचा मान आहे। यावेळी अनेक वारकरी व भाविक रथ ओढण्यासाठी रथाच्या पाया पडण्यासाठी पुढे असतात। नेहमीप्रमाणे रथयात्रा झाल्यानंतर अनेक भाविक परतीच्या ठिकाणी निघतात। याला चालू भाषेत वारी फुटली असे संबोधले जाते। म्हणजेच पांडुरंगाचे दर्शन झाले, आता आपण आपल्या गावी निघण्यास काही अडचण नाही अशी भावना असते। आज पंढरपुरात लाखो भाविकांनी रथाचे दर्शन घेत व रथ ओढण्यास भक्तिभावाने मदत केली व आपली यात्रा परिपूर्ण झाली असा भाव भाविकांच्या चेहऱ्यावर दिसून आला।